कल्याणी तौर यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून गजानन तौर यांची बदनामी करणाऱ्या लक्ष्मण गोरेला एलसीबीनं ठोकल्या बेड्या. पिस्तूल विक्री, लोकांना मारहाण करून धमकावण्यासह कल्याणी तौर यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून मयत गजानन तौर संदर्भात बदनामीकारक मजकूर पाठवणाऱ्या लक्ष्मण गोरे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जळगाव जिल्ह्यातून जेरबंद केलंय. गोरेकडून गावठी पिस्टल खरेदी करणाऱ्या तरुणासही या पथकानं बेड्या ठोकत पिस्तल आणि जिवंत काडतूस जप्त केली. तालुका पोलीस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी लक्ष्मण गोरे विरुद्ध तालुका पोलीस ठाणे हद्दीत सिद्धिविनायक नगर येथील अशोक भानुदास भोसले यास धमकावणे, जाफराबाद येथील कृष्णा भगवान भोपळे या तरुणास वाघरूळ घाटात मारहाण करून धमकी दिल्याबद्दल तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच फिर्यादी श्रीमती कल्याणी गजानन तौर यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून मयत गजानन तौर याची बदनामी करण्याच्या उद्देशानं पोस्ट पाठवल्याप्रकरणी सायबर पोलिसांच्या चौकशीत लक्ष्मण गोरे हा तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्यानं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास मागील 2 महिन्यापासून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीनं शोध घेत असता तो जळगाव इथं असल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे काल दिनांक 25 ऑक्टोबर रोजी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं लक्ष्मण गोरे यास जळगाव येथून ताब्यात घेतले. तर त्याच्याकडे असलेली पिस्तूल शहरातील पिवळा बंगला येथील आतिश प्रकाश पाटोळे यास विकल्याची कबुली दिल्यानं एलसीबी पथकानं आतिश प्रकाश पाटोळे यास ताब्यात घेत त्याच्याकडून 30,200 रुपये किमतीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. मात्र आतिश प्रकाश पाटोळे यानं ज्याच्याकडे 1 महिन्यापासून गावठी पिस्टल ठेवले होते तो कुलदीप उर्फ जज्जा जगधणे हा फरार झालाय.